नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अजितदादांच्या आईनं पांडुरंगालाच पुन्हा पवार कुटुंब एकत्र येण्याचे घातले साकडे। बारामतीच्या सध्या सत्ता वर्तुळात गेल्या 2 वर्षात आज मोठ्या घडामोडी घडल्या। थोरले पवार आणि अजितदादांचे ताणलेले संबंधी सर्वांनी जवळून पाहिले। लोकसभा विधानसभेतील चुरस उभ्या भारतानं अनुभवली। राजकारणाचे परिणाम कुटुंब कबिल्यावर दिसून आले, पण 12 डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजितदादांनी जातीनं हजेरी लावत शुभेच्छा दिल्या। तेव्हा 2 पक्ष एकत्र येण्याची हलगी वाजली, तर आता अजितदादांच्या आई आशाताई पवार यांनी थेट पांडुरंगालाच पवार कुटुंबातील मतभेद मिटवण्याचे, पुन्हा एकत्र कुटुंब येण्याचं साकडं घातलं। 2019 वर्षानंतर राज्यातील राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडल्या। शिवसेना भाजप खेम्यातून महाविकास आघाडीच्या बंधनात बांधली गेली, तर पुढे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, 2 गट 2 दिशेनं गेला। एकानं पुरोगामीचा तर दुसऱ्यानं उजव्या विचारसरणीचा झेंडा हाती घेतला। या पक्षफुटीचा थेट परिणाम बारामतीच्या सत्ता वर्तुळात सुद्धा दिसून आला। अजित पवार शरद पवार ही काका पुतण्याची जोडी फुटली। राज्याच्या राजकारणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली। दादा विरुद्ध थोरले पवार असा सामना दिसला। यावेळी पाडव्याला दोन्ही पवार एकत्र न आल्यानं गजहब झाला।